श्री गणेशायन अध्याय 8. मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पसरले ते निरूपिजो. सांगा कवणते ब्रह्म काय सया नामकर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे अधिभूत ते कैसे येत आधी दैवते कवन असे हे उघड मी परी असे ऐसे बोला. देवा आधी यज्ञ तो काही कवन पाय देही हे अनुमानासे काही दिटी न भरे आणि नियता अंतकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी ते कैसे हे शारण पाणी परिसवा माते देखा धवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी वसनता हे बोलू तयाचा सोपू न वचे. तैसे अर्जुनाचे या बोला सवे आले त्याचे म्हणितले देवे ते परी यसे गाबरवे जे पुसले तुवा किरटी कामधेनूचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा म्हणून मनोरथ सिद्धीची या चाडा तो नवल नोहे कृष्ण कोपुनी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेशू करी तो कैशा परी न पवेल जय कृष्णाची होई जे आपण ते कृष्ण होय आपुले अंतकरण मग संकल्पाचे अंग न वळगती सिद्धी परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची अति निसीम म्हणून तयाचे काम सदा सफळ या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणून ऐकते ओघरून ठेविले जे अपत्य स्थानी उन्हे निघे तयाची भूक ते मायेसीची लागे एरवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य दे येरी म्हणून कृपाळुवा गुरुची या ठाई हे नवल नोहे काही परी ते असो ऐका काही जे देव बोलते जाहले परी मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे कोंदले असत न खेरे कवने काळी एरवी सपूर्पण तयाचे पाहावे तरी शून्यची नवे स्वभावे वरी गगनाचे निपालवे गाळून घेतले जे ऐसे ही परी विरुळे ये विज्ञानाची ये खोळे हलवलेही न गळे ते परब्रह्म आणि आकाराचे झालेपणे धर्मातेने आकार लोपेने म्हणे नाही कही ऐशी या आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्म मग गगनी जेवी निर्मळले नेनो कैची एक वेळे उठती घनपटळे नानावरणे तैसे अमूर्ती तीये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे हे होची लागती पै निर्विकल्पाची ये बरडी फुटे आदी संकल्पाची विरुडी आणि ते सवेची मोडोनी ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या तया एककाईच्या भीतरी पाहिजे तव बीजाचाची भरला देखीजे माझी होती या जाती या नेनिजे लेख जीवा मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असमसहास हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे परी दुजिन विघ्न एकल्ला परब्रह्मची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा तैसे समविषमत्व नेनो कैचे वायाचे चराचर रचे पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसती येरे जीवभावाची पालविये काही मर्यादा करू नये पाहिजे कवन ये आगवेविये तव मूळ ते शून्य म्हणून करता मुदल न दिसे आणि सेकी कारणही काही नसे माझी कार्याची अपैसे वाढू लागे ऐसा करते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारो निपजे जो व्यापारो तया नामकर्म आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे तरी होय आणि हारपे आभ्र जैसे तैसे असते पण आहाच नाही होई जे हे साच जया ते रूपा आणि ती पाच मिळून या भूता ते आधी करून असे आणि भूती संयोगे तरी दिसे जे वियोगा वेळे भ्रंशे नामरूपाधिक तया ते अधिभूत म्हणजे मग आदिदैव पुरुष जाणीचे जेणे प्रकृतीचे भोग जे उपार्जिले जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय दिशेचा अध्यक्ष जो देहास्तमानी वृक्ष संकल्प विहंगमाचा जो परमात्माची परी दुसरा जो अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नीची या वर बारा संतोषेशिने ये जीव येणे नावे जया ते आळवीचे स्वभावे ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे आता येचे शरीरगामी जो शरीर भावा ते उपशमी तो आधी यज्ञ येतगामी पंडुकुमरा येर अधिदैवाधिभूत ते ही मीच कीर समस्त परी पंधरे किडाळा मिळत ते काय सांगे नोहे तरी त्या पंधरे पण नाही मिळले आणि किडाळाची याही अंशा न मिळे परी जवळ असे तयाची निमेळे तव साखेची म्हणजे तैसे अधिभूतादी आगवे हे अविद्येचे निपालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे ते त्याची अविद्येची जवनिका पिटे आणि भेदभावाची अवधी तुटे मग म्हणून एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती पै केशाचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शेळा ते वरी पाहिजे डोळा तव भेदली गमती पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणू जाहले तरी डाक देऊनी सांदिले शिळले ते काही ना ते अखंडची आयती परिसंगे भिन्न गमली होती ते सारी लिया मागवते जैसी का तैसी देवीची हम भाऊ जाये परी तरी ऐक्यते आधीची आहेत हे ची साचे जे तो हो येतो आधी यज्ञ मी पै
पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरोनी तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा परी उघड करुनी पांडवा दाविजता असे पहिली या वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रिय नळी प्रदीप्ती विषय द्रव्याची या आहुती देऊनिया मग वज्रासन त्याची उर्वी शोधून आधार मुद्रा बरवी वेदिकारचे मांडवी शरीराच्या तेत संयम अग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याची निपवाडे यशी जती उदंडे युक्ती घोषे मन प्राण संयमो हाची आव्हान संपदेचा संभ्रमो येणे संतोष विजय निर्धुमो ज्ञानानळो ऐसे निहे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते ज्ञेही हरपे पाठी ज्ञेयाची स्वरूपे निखिल उरे तया नाव गा आदि यज्ञ ऐसे बोलिला जव सर्वज्ञ तव अर्जुन अतिप्राज्ञ तया पातले ते हे जाणून म्हणितले देवे पार्था परिस्थितो आहासी बरवे या कृष्णाची या बोलासवे येरू सुखाचा झाला देखा बालकाची या धनी धाई जे का शिष्याचे जाहलेपणे होई जे हे सद्गुरूची एकल्यनी जाणीजे का प्रसवती या म्हणून सात्विक भावांची मांदी कृष्ण अंगी अर्जुना आधी ना समातसे परिबुद्धी सावरुनी देवे मग पिकली या सुखाचा परिमळू की निवाली या अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरळू बोलिला मग म्हणे परिसने याची या राया आई के बापा धनंजया ऐसी जळू सरली या माया तेथ जाळी तेही जळे जे आताचे सांगितले होते आगाय अधियज्ञ म्हणितला जया ते जे आधीचे तया माते जाणून अंती ते देह झोल ऐसे मानून ठेले आपण आपण होऊन जैसा मठ गगना भरून गगनीची असे ये प्रतितीची या माझ घरी तया निश्चयाची ओवरी आली म्हणून बाहेरी नवेची से ऐसे सबाई ऐक्य संचले मीच होऊन असता रचिले बाहेरी भूतांची पाच ही खवले नेनताची पडली आता उभेपण नाही जयांचे मा पडिली या गहन कवनतयाचे म्हणून प्रतितीची पोटीचे पाणी न हाले ते ऐक्याची आहे ओतली की नेततेची या हृदयी घातली जैसी समरस समुद्री धुतली रुळीची ना पै अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरला पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे ना तरी सरपे कवच सांडले का उभारेने वस्त्र फेडिले तरी सांग पा काय मोडले अवयवा माझी तैसा आकारू हा आहाची भ्रंशे वाचून वस्तू ते साचलीची असे त्याची बुद्धी झाली या विस्कुसे कैसेनी आता म्हणून या परी माते अंतकाळी जाणतसा ते जे मोकली ती देहा ते मीची होती एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण जो आठवू धरे अंतकरण त्याची होई जे जैसा कवनु एकुका कुळती पळता पवनगती दुपावली अवचित्ती कुहा माझी पडी याला आता तया पडन या आरवते पडन चुकवाव या परवते नाही म्हणून ते पडावेची पडे ते विमृतीचे अवसरे एके जे येऊन जीवासमोर ठाके ते होणे मग न चुके भलतया परी आणि जागता जव असी जे तव जेने ध्याने भावना भावी जे डोळा लागत खेळू देखी जे त्याची स्वप्नी तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे त्याची मरणाची फेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पाळवे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेर आगवे मीची करुणी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे अर्जुन ऐसे जाहलैया मग न मरी जे देह गेली या मा संग्राम केली या भय काय तुझ तू मन बुद्धी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी ही माझी भाक हे काही सयावरी होये ऐसा जरी संदेह वर्ततो आहे तरी अभ्यासून आधी पाहे मग नव्हे तरी कोपे येण्याची अभ्यासेसी योगू चित्तासी करी पाचांगू आगा उपाय बळे पंगू पहाड ठाके तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाऊ जे नानागती ते पावी वते ते चित्तवरील आत्मयाते मग कवन आठवी देहा ते गेले की आहे पैसरी त्याचे ओघे सिंधू जळा मिळाले घोगे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते ना ते समुद्रचे होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहले जेथे यातनी माले घनानंद जे जयाचे आकाराविना असणे जया जन्म ना निमणे जे आगवेची आगवेपणे देखत असे जे गगनाहून जुने जे परमाणू होणे सांगणे जयाचे निसनिधाने विश्वचळे जे सर्वाते यया विये विश्व सर्व जयने जिये हेतू जया बिहे अचिंत्य जे देखे ओळंबा इंगळून चरे
तेजी तिमिर न शिरे, जे देहाचे अंधारे चर्मचक्षुषी सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उद्योज्ञानी यासी अस्तमानाचे जयासी आडनाव नाही, तया अव्यंगवाणी या ब्रह्माते प्रयाणकारी प्राप्ते, जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे, बाहेरी पद्मासन रचोनी उत्तराभिमुख बैसोनी, जीवी सुखसुनी ब्रह्मयोगाचे अंतू मिनलेनी मनोधर्मे, स्वरूप प्राप्तीचे प्रेमे, आपे आपसंभ्रमे मिळावया आकळलेनी योगे, मध्यमार्गे अग्निस्थानवने निगे ब्रह्मरंध्रा तेथ अचेत चित्ताचा सांगा तू, आहच वाहना दिसे मांडतू, जेत प्राणुगगना अंतू संचरेका, परी मनाचे निस्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होऊन, तो जडा ते विरवितू, भूलता माझी संचरतू, जैसा घंटा नादल येसतू घंटेसीची होय, का झाकली या घटीचा दिवा, नेनी जे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म, जया परमपुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होऊन ठाके, सकळा जाणूनी या जे लोणी, जे तिये जाणीवेची जे खाणे, तया नानी यांची आयनी, जया ते अक्षरो म्हणी पे, चंडवाते ही न मोडे, ते गगनचे की पुढे, वाचूनी जरी होईल मेहुडे, तरी उरेल कैचे, तेवी जाणणे या जे आकळले, ते जाणिवलेपणेची उमानले, मग ज्ञानी वेची तया म्हणितले अक्षर सहजे, म्हणून वेदविद नर म्हणती जया ते अक्षर, जे प्रकृतीशी परमात्म रूप आणि विषयांचे विष ओलांडुनी, जे सर्वेंद्रिया प्रायचित्त देऊनी, आहा ते देहाची या बैसोनी झाडातळी, ते यापरी विरक्त, जयाची निरंतर वाट पाहत, निष्कामासी अभिप्रत, सर्वदा जे जयाची या आवडी, न गणिती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होऊनी वापुडी इंद्रिय करते, ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाचे येथडी वेद चुबुकळीले ठेले, ते पुरुष होते, जे यापरी लया जाते, तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो, ते अर्जुने म्हणितले स्वामी, हेची म्हणावया होतो पा मी, तव सहजी कृपा केली तुम्ही, तरी बोली जो का, बरी बोलावे ते अति सोपे, ते तर म्हणितले त्रिभुवन दिपे, तुझ काय नेनो संक्षेपे सांगेन ऐक, तरी मना या बाहेरिलीकडे, या वयाची सावी या सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे, तैसे की जे परी हे तरीच घडे, जरी संयमाची अखंडे, सर्वद्वारे कवाडे काळासती, तरी सहजे मन कोंडले, हृदयीच असेल उघडले, जैसे करचरणी मोडले परिवरून संडी, तैसे चित्त राहिली या पांडवा, प्राणांचा प्रण उच्ची करावा, मग अनुवृत्ती पंते आणावा, मूर्धनीवरी ते आकाशी मिळे न मिळे, तैसा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी, तव वरी तो समीरू निराळी की जे स्थिरू, मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीच विलसे, तैसे ओंकार हे स्मरो असरे, आणि तेथेचे प्राणुपुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घन जे, म्हणून प्रणवैक नाम, हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत सांता, या परी त्याची देहाते, तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावने परोते अनेक पावने नाही, ते अर्जुना जरी विपाये, तुझ्या जीवी हन ऐसे जाये, ना हे स्मरण मग होये, काय सयावरी अंती, इंद्रिया अनुगड पडलिया, जीविताचे सुख बुडालिया, आतू बाहेरी उघडलिया मृत्यूचिन्हे, ते वेळी बैसवेची कवने, मग कवन निरुधी करणे, तेत कायाचे अंत करणे, प्रणव समारावा, तरी गायची या हो धनी, जने थारा देशी हो मनी, पै नित्य सेविला मी निदानी सेवक होय, जे विषयासी तिळांजली देवनी, प्रवृत्तीवरे निगड वावनी, माते हृदयी सुनी भोगिताती, परिभोगिती या आरानुका, भेटणे नाही क्षुदाधिका, ते चक्षुरादी रंका पकवन पाडू, ऐसे निरंतर एकवटले, जे अंतकरणी मजशी लिगटले, मीची होऊनी आटले उपासेती, तया देहावसान जय पावे, तै तीही माते स्मरावे, मग म्या जरी उभे पावावे, तरी उपासती ते कायसी, पै रंको एक आडलेपणे, काकळती धावगा धाव म्हणे, तरी तयाची ग्लानी धावणे, काय न घडे मग आणि भक्ताची या तेची दशा, तरी भक्तीचा सोसू कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा, तीही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरीला की पावावा, तो अवारुही जीवा सहावेची ना, ते ऋण वैपन देखुनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची यत्न त्यागी परिचर्या करी, देह वैकल्याचा वारा, झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाची या पांजेरा, सुयेतया ते वरी आपुली या स्मरणाची वाहिली, ही वायसी करी सावली, ऐसे नित्य बुद्धी संचली, मी आणि तया ते, म्हणून देहांतीचे साकडे, माझी या कहीची न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे, सुखेची आणि
वरची देहाची गौसनी फेडून आज अहंकाराचे रज झाडून शुद्ध वासना निवडून आपण बा मिळवी आणि भक्त तरी देही विशेष एकवंकीचा ठाऊन नाही म्हणून अव्यरू करिता काही वियोगू ऐसा न वाटे ना तरी देहांतीची मिया यावे मग आपण पेयात न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीची मज मिनले येरा शरीराची या सलेली असते पण हे सावली वाचून चंद्रिका ते ठेली चंद्रीच आहे ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत म्हणून देहांती निश्चित मीची होती मग क्लेशित रुची वाढी जे तापत्रयाग्नीची सगडी जे मृत्यू काकासी करोंडी सांडिली आहे जे दैन्याचे दुबते जे महाभयाचे वाढविते जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळ जे व्यामोहाचे केवळ स्वरूपचे जे संसाराचे बैसणे जे विकाराचे उद्याने जे सकळ रोगाचे बाणे वाढिले आहे जे काळाचा खिचू उचिष्टा जे आशेचा अंगवटा जन्ममरणाचा ओलिवटा स्वभावी जे भुलीचे भरीव जे विकल्पाचे ओतीव किंबहुना पेव विंचुवाचे जे व्याघ्राचे क्षेत्र जे पन्यांगणाचे मित्र जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित जे लावेचा कळवळा वालिया विशोधकाचा गळाळा जे विश्वासू अंगवळा संचोराचा जे कोडियाचे खेव जे काळसर्पाचे मार्दव गोरी याचे स्वभाव गायन जे वैर्याचा पाहुणेर जे दुर्जनाचा आदरू हे असो जे सागरू अनर्थाचा जे स्वप्नी देखील स्वप्न जे मृगजळी सासेनेले वन जे धूम्र रजांचे गगन ओतले आहे ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती नर जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे एरवी ब्रह्मपणाचे ये भडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे परे निवटली याचे जैसे पोट न दुखे ना तरी चेईल या नंतरे न बुडीचे स्वप्नीचे नि महापुरे तेवी माथे पावले ते संसारे लिंपतीची ना एरवी जगदाकाराचे सिरे जे चिरस्थायी यांचे धुरे ब्रह्म भुवन गाचवरे लोकाचळाचे जिये गावीचा पहारू दिवोवरी एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी वेळोनी पाती उठी एकसरी 14 जणांची जे चौकडी या सहस्त्र जाये जे तै ठाये ठावो विळूची होये आणि तैसेची सहस्त्रवरीय पाहि रात्री जेत एवढे अहोरात्र जेतीचे तेने न लोटती जे भाग्याचे देखीत ते स्वर्गीचे चिरंजीव यरा सुरगणांची नवाई विशेष सांगावी येत काही मुद्दल इंद्राची दशा पाही जे देहाचे 14 ब्रह्मयाची या ही आटापहारा ते आपुली या डोळा देखते जे आहाती गा तया ते अहोरात्र विद म्हणिपे तये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे ते वेळी गगना केही न समाये ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व पुढती देहाची चौपाहारी पेटे आणि हा आकार समुद्र आटे पाटी तैसाचे मग पहाटे भरो लागे शारदीयेची ये प्रवेशी आवरे जिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैसे निगती पडती तैसी ब्रह्मदिनाची आधी हे भूतसृष्टीची मांदी मिळे जवळ सहस्रावधी निमित्त पुरे पाठी रात्रीचा अवसरू होय आणि विश्व अव्यक्ती लया जाये तोही युग सहस्त्र मोटका पाहे आणि तैसेची रचे हे सांगावया काही उपपत्ती जे जगाची प्रळयो आणि संभूती ये ब्रह्मभुवनीची होती अहोरात्रा माझी कैसे थोरवीचे मानुपा हे पा जो सृष्टी बीजाचा साठोपा परी पुनरावृत्तीची या मापा शिग जाहला एरवी त्रैलोकी हे धनुर्धरा अंगतीये गावीचा गा पसारा तो हा दिनोदयी एकसारा मांडतो असे पाठी रात्रीचा समा पावे आणि अपैसाची साठवे म्हणी ये जेथीचे तेथ स्वभावे साम्यासी ये जैसे वृक्षपण बीजासे आले की मेघ हे गगन जाहले तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणिपे ते समविषम न दिसे काही म्हणून भूते हे भाषण नाही जेवी दुधीची जाहलिया दही नामरूप जाय तेवी आकार लोपा सरिसे जगाचे जगपन भ्रंशे परी जेथे जाहले ते जैसे तैसेची असे तरी तया नाव व सहज अव्यक्त आणि आकारावेळी त्याची व्यक्त हे एकास्तव एकसूचित एरवी दोन्ही नाही जैसे आटली या रूपे आटले पण ते कोटी म्हणिपे पुढती तो घनाकारो हरपे जे वेळी अलंकार होती ही दोन्ही जैशी होनी एकी साक्षीभूत सुवर्णी तशी व्यक्ताव्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई ते तरी व्यक्त ना व्यक्त नित्य ना नाशवंत या दोही भावा अतीत अनादिसिद्ध जे हे विश्वची होनी असे तरी परी विश्वपण नासले न नासे अक्षरे पुसलेल्या न पुसे अर्थू जैसा पाहे पा तरंग तरी होत जात परी तेत उदगते अखंड असत तेवी भूताभावी न नाशत अविनाश जे ना तरी आटतीये अलंकारी नाटते कनक असे जया परी तेवी मिरवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे जया ते अव्यक्त म्हणून ये कोडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे जे मनबुद्धी न सापडे म्हणून या आणि आकारा आलिया जयाचे निराकारापान न वचे आकार लोपे न विसचे नित्यता गा म्हणून अक्षर जे म्हणजे तेवीची म्हणता बोधू
ही उपजे जया परवता पैसो न देखिजे या नाम परमगती परी आगवा ही देहपुरी आहे निजेलियाची परी जे व्यापारो करवे ना करे म्हणून या एरवी जे शरीर चेष्टा त्या माझी एकही न ठके गा सोबटा दाही इंद्रियाची या वाटा वाहतची हाती उघलून विषयांचा पेटा होत मनाचा चोहटा तो सुख दुःखाचा राजवाटा भितराही पावे परी रावो पहुडलिया सुखे जैसा देशीचा व्यापार न टक्के प्रजा आपुलाले अभिलाखे करीताची असती तैसे बुद्धीचे हन जाणणे का मनाचे देणे घेणे इंद्रियांचे करणे स्फुरणवायूचे हे देहक्रिया आगवी न करविता होय बरवी जैसा न चलवितेने रवी लोको चाले अर्जुनात या परी सुतला ऐसा आहे शरीरी म्हणून पुरुषुगा अवधारी म्हणिपे तया ते आणि प्रकृती पतिव्रते पडीला एक पत्नी व्रते येणे ही कारणे जया ते पुरुषु म्हणो ये भय वेदांचे बहुवजपण देखे चिना अजयाचे अंगण हे गगनाचे पांघरो न होय देखा ऐसे जाणून योगीश्वर जयाती म्हणती परस्पर जे अनन्य गतीचे घर घेऊसी ये जे तनुवाच्या चित्ते नाईकती दुजी गोष्टी ते जे तनुवाच्या चित्ते नाईकती दुजी गोष्टी ते तया एकनष्टीचे पिकते सुक्षेत्र जे हे त्रैलोक्याचे पुरुषोत्तम ऐसा साच दर्जाच्या मनोधर्मो तया आस्तिकाचा आश्रमो पांडवागा जे निगर्वाचे गौरव जे निर्गुणा ची जाणीव जे सुखाची राणीव निराशाचे जे संतोषी वाढिले ताट जे अचिंता अनाथाचे माय पोट भक्तीची उजू वाट जया गावा हे एकैक सांगून निवाया काय फार करू धनंजया पै गेली या जया ठाया तो ठावोची होई जे हिवाई या झुळुका जैसे हिवची पडे उष्णोदका का समोर झाली या अर्का तमची प्रकाशू होय तैसा संसारो जया गावा गेला साता पांडवा होऊन ठाके आगवा मोक्षाचाचे तरी अग्नी माझी आले जैसे इंधनाची अग्नी जहाले पाठी न निवडीची काही केली काष्टपण ना तरी साखरेचा मागोता बुद्धिमंतपणेही करिता परी ऊस नवे पंडूस होता जिया परी लोहाचे कनक जाहले हे एके परिसेची केले आता आणि काही ते कैचे ते गेले लोहत्व आणि म्हणून तूप होऊन मागवते जेवी दूधपणा न याची निवृत्ते त्याची जेवी दूधपणा न निवृत्ते तेवी पाहून या जया ते पुनरावृत्ती नाही हे माझे परम साचुकारे निधाम हे अंतुवट तुझ वरम दावी जत असे तेवीची आणि केही एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे तरी देह सांडितेने अवसरे जेथ मिळती योगी अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे तरी मागवते येणे घडे देहासीची म्हणून काळशुद्धी जरी देह ठेवती तरी ठेवीत खेवी ब्रह्मची होती हिरवी अकाळी तरी येते संसारापुढती तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसरा अधीन आहाती तोची अवसरू तुझ प्रति प्रसंगे सांगो तरी ऐके गा सुबटा पातली या मरणाचा माझी वटा पाचे आपुलालिया वाटा निगती अंती ऐसा वरी पडेला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमून न गिळी स्मृती नवे आंधळी न मरे मन हा चेतना वर्ग आगवा मरणी दिसे टवटवा परी अनुभविली या ब्रह्मभावा गवसनी होऊन ऐसा सावध हा समवावो आणि निर्वाण वेरी निर्वाह ते हे तरीच घडे जरी सावा व अग्नीचा अति पाहा पावारे नेका उदके जय दिव्याचे दिव्यपण झाके तै अस्तीच काय देखे अदिठी आपुली तै देहांतीचे नि विषम वाते देह आत बाहेरी विश्लेषमा अंते तै विजोनी काय उजिते अग्नीचे ते वेळी प्राणासी प्राणू नाही तेत बुद्धी असोनी करील काही म्हणून अग्निविन देही चेतना न थरे आगा देहीचा अग्नी जरी केला तरी देह नवे चिकलू वला वाया आयुष्य वेळू आपला अंधारी गुसी आणि मागील स्मरण आगवे ते त्याने अवसरी सांभाळले मग देह तेजून मिळावे स्वरूपी की जी तव तया देह श्लेष्माचे चिकली चेतनाची बुडवणी गेली ते तो मागिली पुढली हे ठेली आठवण सहजे म्हणून आधी अभ्यासू जो केला तो मरण न येताची निमोनी गेला जैसे ठेवणे न दिसता मालवला दिपू हातीचा आता असो हे सकळ जानपा ज्ञानाचे अग्नी मूळ तया अग्नीचे प्रायानी बळ संपूर्ण आत अग्निज्योतीचा प्रकाशू बाहेर शुक्ल पक्षो आणि दिवसो आणि सामासामाजी मासू उत्तरायण ऐशी या समयोगाची निरूपती लाहून जे देह ठेवती ते ब्रह्मची होती ब्रह्मविद अवधारी गा धनुर्धरा येत वरी सामर्थ्य या अवसरा देवीची हा उजू मार्ग स्वपुराव यावया पै येत अग्नी हे पहिले पायतरे ज्योतिर्मय हे दुसरे दिवस जाण तिसरे चौथे शुक्ल पक्ष आणि सामास उत्तरायण ते वरचील गा सोपान येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी हा उत्तम काळू जाणीचे याते अर्चिरा मार्गो म्हणजे आता अकाळू तोही सहजे सांगेन ऐक तरी प्राणी प्रयाणाची या अवसरे वात श्लेष्मा सुबरे तेने अंतकरणे अंधारे कोंदले ठोके
कोंदळी ठाके सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रम माझी भोडे मन होय वेडे कोंडे प्राण अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमची अवघा होई त्यांनी चेतना घेवसली ठाये शरीरेची जैसे चंद्र आड आभाळ सदट दाटे सजळ मग गडद ना उजाळ ऐसे जावळे होय का मरेना सावध ऐसे जीवितासे पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्याद वेळू टाके ऐशी मनबुद्धी करणे सभोवती कुळाची कोंडणी तेथ जन्मे जोडली वाहनी युगची बुडे हा गा हातीचे जे वेळी जाये ते वेळी अनेका लाभाची गोष्टीके आहे म्हणून प्रयाणित होये येतुली दशा ऐशी देहा अंतुस्थिती बाहेरी कृष्ण पक्षू वरी राती आणि सामास ही ओढवती दक्षिणायन ये पुनरावृत्तीची घराणी आगळी एकवटती जयाची या प्रयाणी तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी ऐके ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे मग तेथून मागुता बहुडे संसारा ये आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा आणि हाचे धूम्र मार्गू गावा पुनरावृत्तीची या येर तो अर्चिरा मार्गू तो वस्ता आणि असलगू जावी या स्वस्त चांगू निवृत्तीवरी ऐशी या अनादी या दोन्ही वाटा एकी उजू एकी वाटा म्हणून बुद्धिपूर्वक सुबटा दाविलिया तुझ का जे मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागी पाहे पार नाव देखती बरवी कोणी आड घाली काय अथावे का सुपंत जाणून या अडवे रिगवत असे जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके तेवी जो उजू वाट देखे तो अव्हांटा न वचे म्हणून पुढे पारकावे खरे कुडे पारकले तरी न पडे अनवसरे काही एरवी देहाती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम जन्मे अभ्यासलिया चिहान काम जाईल वाया जरी अर्चिरा मार्गो चुकलिया अवचटे धूम्रपंथे पडलिया तरी संसारापाती जुंतलिया बहुतची असावे हे सायास देखोनी मोठे आता कैसेनी पाय एक वेळ फिटे म्हणून योग मार्गो गोमटे शोधिले दोन्ही तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येई जे परिदैवगत्यात जो लाहिजे देहांती जेने ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे ते देह ते जुनी वस्तू व्हावे मार्गेची की तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो का जे दोरी सर्पत्व वावो दोराची कडून मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदकाशी काही प्रतिभासे ते भलते वा जैसे तैसे उदकची की तरंगाकरे न जन्मेची ना तरंग लोपे न निमेची तेवी देही जे देहीची वस्तू जाहले आता शरीराचे तयाचे या ठाई आडो नावही उरले नाही तरी कोणे काळे काही निमिते पाहे पा मग मार्गाते कासया शोधावे कोणी कोटुनिके जावे जरी देशकालादी आगवे आपणची असे आणि हा गा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथेची आकाश लागे नीट वाटे लागे तरी गगना भेटे एरवी चुके पाहे पा ऐसे हन आहे की तो आकारूची जाये एर गगन ते गगनीची आहे घटत्वाही आधी ऐसी या बोधाचे निसुरवाडे मार्गाचे साकडे तया सोहम सिद्धा न पडे योगी यासी या कारणे पंडू सुता तुवा व्हावे योग युक्ता येतुलेनी सर्व काळी साम्यता अपैसया होईल मग भलते तर भलते वा देह असो अथवा जावा परी अबंधा नित्य ब्रह्म भावा बिघडू नाही तो कल्पादी जन्मा नागवे कल्पांती मरण नापलवे माझी स्वर्ग संसाराची नी लागवे झगवे ना येणे बोधे जो योगी होये तयासीची या बोधाचे नीटपण आहे का जे भोगाते पेलुनी पाये निजरूपाये पैगा इंद्रादिका देवा जया सर्वस्वी गाजती राणीवा ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले की तपोदानांचे जोडले सर्वस्व हनचे तया आगवयाची पुण्याचा मळा भारू अतोनी जया ये फळा ते परब्रह्मा निर्मळा साठी न सरे जे नित्यानंदाचे निमाने उपमेचा कांटाळा न दिसे साने पहा वेद यज्ञादी साधने जया सुखा जे विटे ना सरे भोगी तयाचे निपवाडे पुरे पुढती महासुखाचे सोयरे भावंडची ऐसे दृष्टीचे आणि सुखपन्ने तया जयासे अदृष्टाचे बैसने जे शतमकाही अंगवने नोहेची एका दयाते योगीश्वर अलौकिके दिठीचे हात तुके अनुमानती कौतुके तव हळवट आवडे मग तया सुखाची किरटी करुनिया गापावटी परब्रह्माची या पाठी आरुडती ऐसे चराचर एक भाग्य
जे ब्रह्मेशा आराधन योग्य योगी यांचे भोग्य भोगधन जे, जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची या, जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळीचा कुळदेवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलला ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू संजय युवरायासे असे सांगतो तेची परी यसा पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे. इति श्री ज्ञानदेव विरचिता या भावार्थ दीपिका या 8वा अध्याय समाप्त.